दरम्यान मान्सूनने तिकडे अंदमानात वर्दी दिली असून 6 जूनला मान्सून कोकण मार्गे महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज पुणे हवामान विभागानं व्यक्त केलाय। तर 15 जून पर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल अशी शक्यता आहे। दरम्यान आज राज्यात अनेक भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय। राज्यात आज अनेक जिल्ह्यांमध्ये विजांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला येलो अलर्ट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर पुणे, पुणे घाट, सातारा, सातारा घाट, अहिल्यानगर आणि नाशिकला ऑरेंज अलर्ट, तर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत। रेवती, आज राज्यात अनेक भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। पुण्याला सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे। सध्या काय स्थिती आहे पुण्यासह राज्याची? दीपाली, खरं तर काल भारतीय हवामान खात्याने अलर्ट दिल्यानंतर त्यामध्ये असं स्पष्ट केलेलं होतं की 18 मे पर्यंत खरं तर विविध भागात, जे भारताचा पश्चिम भाग आहे त्यातील विविध भागांमध्ये 30 ते 50 किलोमीटर प्रति तासाने असे वादळी वारे येतील, तर काही ठिकाणी 70 किलोमीटर प्रति तासाने असे वादळी वारे येतील, तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवलेली आहे। आज म्हणजेच 15 मेला नक्की हवामान खात्याचा काय अंदाज आहे हे जाणून घेण्यासाठी आता मी आलेली आहे पुणे वेधशाळेमध्ये, जिकडे माझ्यासोबत आहेत पुणे वेधशाळेचे अधिकारी सानप सर। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। सर, आज एकंदरीत महाराष्ट्रातलं आणि पुण्यातलं वातावरण कसं असणार आहे? काल भारतीय हवामान खात्याने सांगितलं की अलर्ट आहे, पाऊस देखील आहे विविध भागांमध्ये, एस्पेशली पश्चिम भागामध्ये, तर नक्की काय आहे आजचा अंदाज? काल एक कोकण किनारपट्टीवर एक चक्रीय स्थिती होती आणि त्यामुळे बऱ्याच जे साऊथचे जिल्हे आहेत, साऊथ मध्य महाराष्ट्रातले सातारा, कोल्हापूर आणि पुण्यातला काही भाग सुद्धा, तर तिथे सकाळी ज्यावेळी हिटिंग होते किंवा उष्णता वाढते आणि आर्द्रतेचं प्रमाण पण त्या सक्रिय स्थितीमुळे होतं आणि त्यामुळे आर्द्रतेच्या प्रमाणामुळे उंच ढगांची निर्मिती होऊन थंडरस्टॉर्म चे जे वारे आहेत ते थंडरस्टॉर्मचे जे ढग आहेत ते तयार होतात आणि ज्यावेळी थंडरस्टॉर्म्स किंवा होतो त्यावेळी मेघगर्जनेसह पाऊस होतो आणि ज्यावेळी मेघगर्जनेसह पाऊस होतो त्यावेळी वारा सुद्धा 30 ते 40 किलोमीटर पर आवर किंवा कधी कधी 50 ते 60 किलोमीटर प्रति तास असा वाहतो। म्हणजे तो कंटिन्युअसली त्याच वेगाने वाहतो असा नाहीये, परंतु ज्यावेळी थंडरस्टॉर्म्स होत असतो त्यावेळी सडनली, त्याला गस्टिंग म्हणतात, म्हणजे काही सेकंदासाठी किंवा काही 30 सेकंड किंवा 1 मिनिट साठी तो त्या वेगाने वाहतो, म्हणून आपण त्याला तो अलर्ट दिलेला असतो आणि त्याचा इम्पॅक्ट वेगवेगळ्या म्हणजे क्षेत्रावर होऊ शकतो, जसं की शेतकरी आहेत किंवा मग काही होर्डिंगचे कधी कधी प्रकार करतात, ज्यावेळी जास्त वेगाने वारे वाहतात त्यावेळी होर्डिंग्स पडणं असेल किंवा जे कच्चे घर आहेत त्यांचं नुकसान होऊ शकतं। त्याचबरोबर ज्यावेळी थंडरस्टॉर्म्सचा पाऊस होतो त्यावेळी विजा सुद्धा पडतात। सर, पण यावेळेस आता जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला की नक्की आजचा अलर्ट काय आहे, पुणे शहर असू दे किंवा कोकण किनारा असू दे, मुंबई असू दे, तर एकंदरीत आज महाराष्ट्रातल्या विविध भागांमधला नक्की अलर्ट कुठला आहे आणि कशा प्रकारचा पाऊस असेल? ओके, इथे आपण बघू शकता की इथं अंदमानमध्ये ऑलरेडी मान्सून आलेला आहे, तर आपण अंदमान आणि बे ऑफ बंगालच्या उपसागरातली काही भागामध्ये आपण क्लाउडिंग किंवा मोठे ढग बघू शकता। तसंच इथं जर बघाल तर दक्षिण कडचा जो भाग आहे ज्यामध्ये केरळ आहे, तमिळनाडू, कर्नाटका, यामध्ये मोठे क्लाउड्स तयार होताना दिसत आहेत आणि महाराष्ट्रातला भाग जर बघितला तर आपण क्लाउड्स बघतोय, परंतु ते लो लेवल क्लाउड्स आहेत आणि ते त्यांची उंची दुपारनंतर वाढण्याची शक्यता जास्त असते अशा परिस्थितीमध्ये। तर आपण एक्सपेक्ट करतोय की आज काही जिल्ह्यांमध्ये, जसं की आपण बघू शकता पुणे असेल, सातारा असेल, अहिल्यानगर असेल, नाशिक असेल, तिकडे ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आणि बाकीचे जे येलो अलर्टचे जिल्हे आपण बघू शकता, कोकण किनारपट्टीचा काही भाग, त्यानंतर मध्य मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भातील काही भाग, हे 5ही दिवस आपण बघू शकतो की येलो किंवा आज ऑरेंज अलर्ट आहे, बाकीचे दिवस येलो अलर्ट दिलेला आहे आणि 5ही दिवस मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला दिसून येतात। नक्कीच दीपाली, जसं सानप सरांनी आता आपल्याला सांगितलं की आज बहुतांश ठिकाणी जरी येलो अलर्ट असला तरी काही ठिकाणी आज ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलेला आहे।
आता सद्यस्थितीला तरी पुढचे जे 4 ते 5 दिवस आहे त्यानुसार इकडे जो मॅप लावलेला आहे त्या मॅप नुसार आता सगळीकडे ग्रीन किंवा येलो अलर्ट अशा प्रकारचं आता सद्यस्थितीला आहे. जसं आपण या मॅप मधनं बघू शकतो की 18 तारखेचं हे सगळं वॉर्निंग अलर्ट आहे, तर इकडे येलो अलर्ट आहे. आता जर 16 तारखेचं म्हणजे जर उद्याचं बघितलं तर बहुतांश ठिकाणी इथे येलो अलर्ट दिलेला आहे. तर अशा प्रकारे सध्या आता महाराष्ट्रातली स्थिती आहे आणि त्यानुसार सगळ्यांनी जसं आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यामध्ये जो पाऊस होता त्याच्यामुळे शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर त्या अनुषंगाने आता सद्यस्थितीला सगळ्यांनी अलर्ट राहण्याचा इशारा हा हवामान खात्याने दिलेला आहे. दीपाली. निश्चितच रेवतीस धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.